नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्टडी विथ संगीत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 31 मार्च 2026 आणि आपण बघणार आजचे असे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी जे आपल्या पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी, वनरक्षक आणि इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, अदानी पोर्ट्सने भारतातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज कोठे कार्यान्वित केले आहे? तर ऑप्शन बी, मुद्रा पोर्ट इथे हे कार्यान्वित केले जात आहे. तर बघा, पोर्ट ऑफ रिफ्यूज म्हणजे काय होते? तर जेव्हा समुद्रात वादळ येते किंवा जहाजातून तेलाची गळती होण्याचा धोका असते, तेव्हा इतर बंदरे काय करतात? अशा जहाजांना आपल्या पोर्टवर प्रवेश देत नाही. पण मुद्रा पोर्ट आता अशा जहाजांना आश्रय देईल आणि पर्यावरणाचे काय करणार आहे? रक्षण करणार आहे. तसेच बघा, संकटात सापडलेल्या जहाजांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी भारताच्या 11,000 किमी किनारपट्टीवरील हे पहिले अधिकृत पोर्ट ऑफ रिफ्यूज आहे. तसेच भारतातील सर्वात मोठे बंदरगाह बघितले तर ते कोणते आहे? पंडित जवाहरलाल नेहरू, जे कुठं? नवी मुंबई येथे स्थापित आहे. आणि सर्वात जुने कृत्रिम बंदरगाह बघितले तर ते आहे चेन्नई बंदरगाह. आणि बघा, भारतात एकूण किती? 13 मोठे आणि 200हून अधिक छोटे बंदरगाह आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. केंद्र सरकारने इन्फ्लेशन टार्गेट फ्रेमवर्क आणखी किती वर्षासाठी 4% वर कायम ठेवले आहे? तर बघा, याच्यामध्ये आपले उत्तर आहे ऑप्शन बी, 5 वर्षासाठी, म्हणजेच 2031 पर्यंत. बघा, इन्फ्लेशन टार्गेट फ्रेमवर्क म्हणजे काय होते? तर बघा, ही एक अशी आर्थिक प्रणाली असते ज्याच्यामध्ये देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच RBI काय करते? महागाईचा एक विशिष्ट दायरा निर्धारित ठेवला जाते आणि आपली काय महागाई फक्त त्या दायऱ्यामध्येच राहणार असा प्रयत्न करते. RBI कायदा 1934च्या कलम 45 ZB नुसार मौद्रिक धोरण समिती काय केली जाते? स्थापन केली जाते. आणि बघा, महागाई मोजण्यासाठी CPI याचा वापर केला जातो. मित्रांनो, हे महत्त्वाचे आहे की महागाई मोजण्यासाठी CPIचा वापर केला जातो. तसेच बघा, परीक्षेसाठी मुद्दा बघितला तर MPSCमध्ये 6 सदस्य असतात. त्याच्यामध्ये 3 RBIचे आणि 3 कुठले? केंद्र प्रदेशाचे असतात, म्हणजे 3 केंद्र सरकारचे असतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. अलीकडेच भारताने PM-E ड्राईव्ह ही इलेक्ट्रिक वाहनाची योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवली आहे? तर बघा, ही योजना वाढवली आहे 2028 पर्यंत. बघा, याचे उद्देश काय आहे? फ्रेम योजनेनंतर आलेल्या ही नवीन योजना आहे. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश डिझेल आणि पेट्रोल गाड्यांवरील अवलंबित कमी करणे हा आहे. तसेच याच्यामध्ये कार, ट्रक आणि ॲम्ब्युलन्स यांना काय दिले जाणार आहे? अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन खरेदाचे आहे, ज्याच्यामध्ये कार, ट्रक आणि ॲम्ब्युलन्स आहे, याच्यासाठी तुम्हाला काय भेटणार आहे? काही प्रमाणे सवलत भेटणार आहे. तसेच ही योजना भारी औद्योगिक मंत्रालयाद्वारे काय केली आहे? राबवली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे ऑप्शन सी, आइसलँड. बघा, अन्न सुरक्षा निर्देशांक ठरवण्याचे मुख्य 4 कारण असतात. त्याच्यामध्ये एक परवडणारी किंमत, उपलब्धता, गुणवत्ता आणि सुरक्षा, तसेच नैसर्गिक संसाधन, या 4 तत्वांवर काय केले जाते? अन्न सुरक्षितेचे निर्देशांक ठरवले जाते. तसेच बघा, भारत सरकारने भरड धान्य उत्पादनावर दिलेला भर आणि पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना याच्यामुळे भारताची स्थिती काय झाली आहे? सुधारली गेली आहे. तसेच बघा, आइसलँडची राजधानी बघितली तर ते काय आहे? रेक्याविक. आणि राष्ट्रप्रमुख बघितले तर हल्ली हार्ट्सडाउटीर हे आहेत. आणि इथले चलन बघितले तर आइसलँडिक क्रोन हे इथले चलन आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. जपानच्या JICA संस्थेने महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्रात प्रकल्पासाठी नुकतेच कर्ज मंजूर केले आहे? तर बघा, जपानने नुकतेच आरोग्य सेवा आणि मुंबई मेट्रोसाठी काय केले आहे? कर्ज मंजूर केले आहे. याच्यामध्ये आपले उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी. बघा, याच्यामध्ये वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत अंतर काय होणार आहे? कमी होणार आहे, ज्याच्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील दळणवळणाची सुविधा वेगाने वाढणार आहे. तसेच बघा, जपानने भारतात मेट्रो, बुलेट ट्रेन आणि ट्रान्स हार्बर लिंकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बघा, जपानची राजधानी बघितली तर ते काय आहे? टोकियो. इथले चलन येन. तर इथले पंतप्रधान बघितले तर ते कोण आहे? साने ताकाईची. सलग दुसऱ्या वर्षी 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा ओलांडणारा देश कोणता ठरला आहे? तर बघा, हा देश ठरला आहे आपला भारत. बघा, भारताने 1000 दशलक्ष टन कोळसा निर्माण करून रेकॉर्ड केला आहे आणि याच्यामुळे आपला वीज निर्मितीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच बघा, भारताची ऊर्जेची मागणी दरवर्षी 8 ते 10% काय होत आहे? वाढत आहे.
जरी आपण सौर ऊर्जेकडे वळत असलो तरी बेस लोड बघितला तर तो मुख्यतः आता आपण दगडी कोळशावरच आहे आणि अजूनही 60 ते 70% वाटा हा दगडी कोळसा पासूनच वीज निर्मितीचा आहे. आणि बघा, कोळसा मंत्रालय हा 2026 पर्यंत कोळसा आयात शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. अर्थ अवर हा उपक्रम कोणत्या संस्थेने आयोजित केला आहे? तर बघा, हा उपक्रम आयोजित केला आहे ऑप्शन बी वर्ल्ड वाईड फंड यांनी. बघा, अर्थ अवर म्हणजे काय होते, तर या उपक्रमात जगभरातील लोक लोक काय करतात, ते शहरातले असो या गावातले असो कोणत्या पण संस्थेतले असो, एका तासासाठी आपले अनावश्यक दिवे आणि विद्युत उपकरणे काय करतात, बंद ठेवतात. हा केवळ वीज वाचवण्याचा प्रयत्न नाही, तर हवामान बदल आणि निसर्ग संवर्धन या बदलाची एकजूट दर्शवण्याची प्रतीक आहे. तसेच बघा, हा उपक्रम मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारला रात्री 8:30 ते 9:30 या वेळेला साजरा होतो. आणि हा फक्त दिवे बंद करण्याचा कार्यक्रम नाही, तर निसर्गाचे महत्त्व समजून घेण्याचा जागतिक पुढाकार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो, इथे 8 पाहिजे होतं, हे 9 झाले आहे. कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरावर मसुदा धोरण प्रसिद्ध केले आहे आणि ज्याच्यामुळे संध्याकाळनंतर इंटरनेट बंद करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे? तर बघा, हे राज्य आहे कर्नाटक. तर बघा, या मसुद्यात असे म्हटले आहे की विद्यार्थ्यांनी झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी स्क्रीनपासून जसे की मोबाईल, लॅपटॉप यांच्यापासून काय व्हावे, दूर राहावे. तसेच मोबाईलसाठी चाइल्ड प्लॅन सुचवण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये फक्त ऑडिओचा पर्याय आणि ठराविक वेळेनंतर इंटरनेट बंद करण्याची सुविधा आहे. आणि हा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी 6 मार्च रोजी सादर केलेल्या बजेटमधील 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याच्या घोषणेच्या वेळी. आणि बघा, हा प्रस्ताव जो आहे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी 6 मार्च रोजीला जो 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घातला होता, त्याच्यापेक्षा हा काय आहे, वेगळा आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे महिला खेळाडूंची पात्रता निश्चित करण्यासाठी कोणत्या शास्त्रीय चाचणीचा वापर केला जाईल? तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन सी SRY जीन स्क्रीनिंग याचा वापर केला जाणार आहे. तर बघा, SRY जीन हे काय आहे, तर बघा, ही चाचणी DNAचा एक भाग तपासते जो पुरुषाच्या शारीरिक विकासाशी संबंधित असते. आणि ही चाचणी आयुष्यात फक्त एकच वेळा होते. आणि ही चाचणी लाळ, गालाच्या स्वॅब किंवा रक्ताच्या नमुन्याद्वारे केला जाते. आणि याच्या दरम्यान जे खेळाडू जन्माच्या वेळी महिला होते परंतु आता स्वतःला ट्रान्सजेंडर पुरुष मानतात, ते महिला स्पर्धांमध्ये खेळणे सुरू ठेवू शकतात. बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मार्च 2026 मध्ये नवीन पात्रता धोरण लागू केले आहे, ज्याच्यानुसार आता महिला वर्ग केवळ जैविक महिलांनाच सहभागी होण्याची परवानगी असेल. याच्यापूर्वी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने ट्रान्सजेंडर महिलांना टेस्टोस्टेरॉन पातळी कमी असण्याच्या अटीवर खेळण्याची परवानगी देत होते, पण आता हा निर्णय वैयक्तिक क्रीडा महासंघावर सोडला जात आहे. आता प्रश्न क्रमांक 10 बघूया. खालीलपैकी कोणाची युनायटेड किंगडममध्ये भारताचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, याच्यामध्ये पेरियार स्वामी यांची निवड करण्यात आली आहे. आणि याच्या आधी इथे उच्चायुक्त कोण होते, तर ते होते विक्रम दोरस्वामी. आणि आता हे कुठचे राजदूत बनले आहे, तर ते चीनमध्ये बनले आहे. बघा, ज्येष्ठ भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी पेरिया स्वामी कुमारन यांची युनायटेड किंगडममध्ये भारतातील पुढील उच्चायुक्त म्हणून काय करण्यात आली आहे, नियुक्ती करण्यात आली आहे. 1992च्या बॅचचे अधिकारी असलेले कुमारन सध्या परराष्ट्र मंत्रालयाचे काय आहे, सचिव म्हणून कार्यरत आहेत. आणि आता लवकरच ते लंडनमध्ये आपला पदभार स्वीकारतील. तसेच बघा, यांची नियुक्ती 26 मार्च 2026 रोजी घोषित करण्यात आली आणि ते विक्रम दोरस्वामी यांची जागा घेतील. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आणि या लेक्चरचे PDF मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी नवीन घडामोडीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.